नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. काल आपण मॅथमॅटिकल लॉजिकचं इंट्रोडक्शन पाहिलं आणि त्यामधली फर्स्ट कन्सेप्ट स्टेटमेंट पण पाहिलेलं आहे. काल आपण स्टेटमेंटला एक्झाम्पलच्या सहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने जाणून घेतलेला आहे. तर मग आज आपण पाहणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्ह सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. तर मग चला जाणून घेऊया लॉजिकल कनेक्टिव्ह. सर्वप्रथम जाणून घेऊया लॉजिकल कनेक्टिव्ह. पहा, लॉजिकल कनेक्टिव्हचा आपण उपयोग कुठे करतो, कशासाठी करतो व केव्हा करतो तर आपल्याला इथे पाहायचं आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया लॉजिकल कनेक्टिव्ह कोणकोणते आहेत. ठीक आहे, इथे मी कनेक्टिव्ह असं नाव देणार, कनेक्टिव्ह. ठीक आहे, आणि इकडे कनेक्टिव्हला सिम्बॉल मध्ये कसं लिहितात ते इथे लिहिणार. तर मग चला बघा, पहिला आपला कनेक्टिव्ह आहे अँड. कोणता आहे रे? अँड. अँडला आपण सिम्बॉल मध्ये लिहितो उलटा व्ही. दुसरा आहे आपला ऑर, त्याला आपण लिहितो व्ही. तिसरा आहे आपला कनेक्टिव्ह इफ देन. ठीक आहे, इफ देन. इफ देनला आपण एक बार निर्देशित करतो. पुढे आहे आपला इफ अँड ओनली इफ. ठीक आहे बेटा, इफ अँड ओनली इफ याला आपण डबल बाराने निर्देशित करतो. आता बघा, या सिम्बॉलला आपण दुसऱ्या कोणत्या भाषेत आपण उच्चारतो का, याचं दुसऱ्या भाषेत कोणते वाचन करतो का? यस. ठीक, यालाच आपण अँड तर म्हणतोच, याला आपण दुसरं कंजक्शन पण म्हणतो, याला आपण डिसजंक्शन म्हणतो, याला आपण इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल म्हणतो, याला आपण बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन पण म्हणतो. दुसरी गोष्ट, ह्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये इम्प्लाइज पण असं उच्चारतो. तर मग या सिम्बॉलचा उपयोग कुठे आहे? ठीक आहे, आपण इथे सिम्बॉल दिले, कनेक्टिव्हचे इथे आपण सिम्बॉल लिहून दिले आणि याचा उपयोग कुठे आहे हे इथे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊया. इथे बघा, इथे एक एक्झाम्पल घेऊया. आता माझं इथे एक एक्झाम्पल असेल की दिलेले जे स्टेटमेंट आहे, ठीक आहे, मी वरती सांगेल दिलेले स्टेटमेंट आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे. ठीक आहे, मी इथे एक्झाम्पलच्या द्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, इथे एक एक्झाम्पल घेईन. ठीक आहे, एक्झाम्पल काय घेऊया? राम इज हॅपी अँड राम इज हॅपी अँड रिच यू. ठीक आहे, बघा मी एक एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे कनेक्टिव्ह कशा पद्धतीने वापरतोय आपण. ठीक आहे, आता बघा मी ते काय सांगतोय, हे जे स्टेटमेंट आहे कशामध्ये लिहायचं आपल्याला? सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. आपण जसं लहानपणी है ना नंबर्सला आपण वर्ड फॉर्म मध्ये लिहितो. ठीक आहे, उदाहरणार्थ 20 असा नंबर दिला, त्याला वर्ड फॉर्म मध्ये कसं लिहितो? TWENTY 20. बरोबर आहे, तसंच आहे इथे आपला वर्ड फॉर्म मध्ये दिलेला आहे, त्याला आपल्याला कशामध्ये चेंज करायचं आहे? सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, त्याच पद्धतीने. ठीक आहे, तर आता याला चेंज कसं करायचं बघा. ठीक आहे, आता इथे आपल्याला सर्वप्रथम काय जाणून घ्यावं लागेल? एकूण इथे आपल्याला एकूण किती स्टेटमेंट आहेत हे जाणून घ्यावं लागेल. एकूण किती स्टेटमेंट आहेत? इथे 2 स्टेटमेंट आहेत, राम इज हॅपी अँड राम इज रिच. पण या स्टेटमेंटला आपण कशाने डिनोट करतो? PQRS. ठीक आहे, सर्वप्रथम पहिल्या स्टेटमेंटला आपण P ने डिनोट करू, राम इज हॅपी. ठीक आहे, पुढे दुसऱ्या स्टेटमेंटला आपण Q ने डिनोट करू, राम इज रिच. ठीक आहे, बघा 2 स्टेटमेंटला आपण एका स्टेटमेंटला P ने, दुसऱ्या स्टेटमेंटला Q ने डिनोट करू. ठीक आहे, तर याच्या पुढे काय? याच्या पुढे बघा इथे कनेक्टिव्ह कोणता आपण वापरलाय? कनेक्टिव्ह कोणता वापरलाय? आपण अँड वापरलं. म्हणजे अँड साठी कोणतं सिम्बॉल आहे रे? उलटा व्ही. माझा इथे पी लिहिणार, या एवढ्या वाक्याच्या ऐवजी शॉर्ट फॉर्म मध्ये पी, आणि या कनेक्टिव्हला काय लिहिणार आपण? हे सिम्बॉल. ठीक आहे, हे कनेक्टिव्ह इथे अँड आहे, अँड साठी हा सिम्बॉल आणि रिच साठी काय रे? क्यू. झालं, हे झालं आपलं सिम्बॉलिक फॉर्म. इथं मग चला यापुढे आपल्याला जाणून घ्यायचं आहे ट्रूथ टेबल आपण कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करतो. ठीक आहे, सर्वप्रथम आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करूया कंजक्शनचा. ठीक आहे, कोणाचा करूया? कंजक्शनचा. ट्रूथ टेबल
फॉर कंजक्शन. ठीक आहे, कोणाचा बरोबर कंजक्शनचा. बघा तर चला ठीक आहे, इथे आपण कन्स्ट्रक्ट करू असे 3 प्रकारे करा. ओके, 1 2 1 2 3 हा 4. ओके, बघा ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. आपल्याला कंजक्शनचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मला सांगा, सर्वप्रथम 2 स्टेटमेंट घेतले ते आपण P आणि Q. कंजक्शन साठी काय वापरतोय आपण? अँड वापरतो. अँड हे सिम्बॉल. ठीक आहे, P अँड Q. ठीक आहे, इथे आपण 2 स्टेटमेंट घेतलं P आणि Q. ठीक आहे, P आणि Q 2 स्टेटमेंट घेतला आणि इथे त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिला. कंजक्शन सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसा लिहितो? P अँड Q. ठीक आहे, तर मग चला सर्वप्रथम पहिल्या रकान्यात 2 वेळेस T लिहावं लागेल, 2 वेळेस F. हे तुम्हाला पाठच करावं लागेल, ह्याला आपल्याला ध्यानातच ठेवावं लागेल. हा जो ट्रूथ टेबल आहे कंजक्शनचा, डिसजंक्शनचा, कंडिशनल, बाय कंडिशनलचा. ठीक आहे, हे 4 ट्रूथ टेबल आपल्याला ध्यानातच ठेवावं लागतील. त्याला पाठ करायची गरज नाही. दररोजच्या दररोज लिहित राहिल्या 10 वेळेस, दररोज 10 वेळेस किंवा 1 वेळेस जरी लिहित राहिल्या इथून परीक्षेपर्यंत. ठीक आहे, इथून जर स्टार्ट करायला लिहायला, ठीक आहे, रोज 1 वेळेस लिहायचं. 4 टेबल रोज 1 वेळेस. ठीक आहे, आपोआप ध्यानात राहतील. ओके, परीक्षेपर्यंत लिहायचं. आता इथे काय ना TF. लक्षात घ्या, इथे ध्यानात ठेवण्याची ट्रिक्स आहे. लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. इथे बघा T साठी T येते, बाकी सगळ्यांसाठी काय ना F येणार. ठीक आहे, T आणि T काय येतो? T येतो आणि बाकी सगळे जे व्हॅल्यू आहेत F येतात. ठीक आहे, हे एक ट्रिक्स आहे, काय अवघड नाही. ट्रिक्सच्या सहाय्याने इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा ट्रूथ टेबल आहे डिसजंक्शन साठी. पुढचा ट्रूथ टेबल आहे आपला डिसजंक्शन साठी. ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. ठीक आहे, ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. डिसजंक्शन आपलं, ठीक आहे, डिसजंक्शन आपण कसं डिनोट करतो रे? सिम्बॉलिक फॉर्म मध्ये V डिनोट करतो. ठीक आहे, डिसजंक्शनला आपण काय म्हणतो? ऑर. ठीक आहे, हे ऑर पण आहे. ओके, याला आपण काय म्हणतो? अँड. ठीक आहे, चला याचा आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. ठीक आहे, इथे पण आपल्याला 3 कॉलम. ठीक आहे, 3 कॉलम करायचे. 1 2 3. ठीक आहे, आणि इथे 1 रोज आहेत. ठीक आहे, 1 2 3 आणि 4 करायचे. सर्वप्रथम स्टेटमेंट घेऊ P, दुसरा घेऊ Q. P और Q. बघा इथे पण हे जे पॅटर्न आहे, ठीक आहे, हा जो पॅटर्न आहे सगळीकडे सारखाच असेल. T 2 वेळेस, F 2 वेळेस, पुन्हा T F. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे T येतो. ओके, इथे काय येतो? T येतो. ओके, हा इथे बघा TF येतो. ठीक आहे, FT काय येतो? T येतो. FF काय येतो? F येतो. ओके, इथे फक्त 1 वेळेस F, बाकी सगळे T. F आणि F काय येतो? F, अदरवाइज T. लक्षात घ्या, इथे एक F सोडला बाकी सगळे अदरवाइज काय ना T येणार. इथे काय रे? T सोडला अदरवाइज काय ना F येणार. लक्षात ठेवा, इथे सुरुवातीला T येणार. इथे फक्त इथे लक्षात ठेवायची ट्रिक काय? T येणार आणि इथे F येणार. बस, बाकी सगळे T येणार आणि इथे F येणार. जिथे F आहे तिथे T येणार, जिथे T आहे तिथे काय येणार? F येणार. ओके, आता पुढचा आहे आपला कंडिशनल. कोणता आहे? ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. आपण इथेच लिहू, ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. फॉर कंडिशनल. ओके, ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. या कंडिशनलला आपण काय म्हणतो? इम्प्लिकेशन पण म्हणतो. काय म्हणतो रे? इम्प्लिकेशन. ध्यानात ठेवा, कंडिशनललाच आपण इम्प्लिकेशन पण म्हणतो. ठीक आहे, त्याला रीड कसं करतो? इम्प्लाइज असं उच्चारतो. ओके, तर मग चला याचा पण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. इथे पण 4 रकाने करा. 1 मिनिट.
4 रो करायचे. 1 2 3 आणि 4. इथे P येणार, इथे Q. आता लक्षात घ्या कंडिशनल साठी साइन कोणता आहे, असं एक बाण, यालाच आपण इम्प्लाइज म्हणतो किंवा इम्प्लिकेशन. P इम्प्लाइज Q. ठीक आहे. आता इथे पॅटर्न सेम राहणार, सगळीकडे सेम राहणार. T दोन वेळेस F T F T F. ठीक आहे बेटा. इथे फक्त लक्षात घ्या सगळीकडे पॅटर्न सारखाच राहणार. ओके. तर मग चला आता इथे बघा, इथे लक्षात घ्या फक्त हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. T आणि F मिळून काय येतो, F येतो. T इम्प्लाइज F. याला वाचन कसं करतो, T इम्प्लाइज F काय ना F, T काय ना T, बाकी सगळे काय ना T. लक्षात ठेवा इथे फक्त T आणि F येतो. ओके. बाकी सगळे काय येतात, ठीक आहे, बाकी सगळे T येतो. ओके, लक्षात ठेवा. ओके. तर मग चला पुढचा घ्या. पुढचा पॉइंट घ्या, ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन. ओके. डबल इम्प्लिकेशन किंवा त्यालाच आपण म्हणतो बाय कंडिशनल. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, बाय कंडिशनल. ओके, बाय कंडिशनल. ओके, ठीक आहे. बाय कंडिशनल साठीचा ट्रूथ टेबल करायचा. बघा याच पद्धतीने पॅटर्न घ्यायचा. सोपा आहे, खूप सोपा आहे, काही अवघड नाही. इथे ट्रिक्सने ध्यानात ठेवायचं आहे आणि हा पॅटर्न तुम्हाला ध्यानातच ठेवावा लागतो. परीक्षेच्या वेळेस आठवावाच लागतो. ठीक आहे. CET पर्यंत, JEE पर्यंत तरी निदान आपल्याला ध्यानात ठेवावं लागते. ओके. चला 1 2 3 इथे 5 कॉलम. ओके. 1 2 3 4 5 इथे छोटे केलं. ओके. ऍडजस्ट करा तुम्ही. ओके. इथे थोडंसं वर गेलं. ठीक आहे. P इथे Q इथे डबल इम्प्लाइज म्हणजे. ओके, डबल इम्प्लाइज यालाच म्हणतो बाय कंडिशनल. ओके, बाय कंडिशनल किंवा याला डबल इम्प्लिकेशन पण म्हणतो. ठीक आहे. आता बघा इथे पॅटर्न सेमच राहणार, सगळीकडे सारखंच राहणार. T T F F. ओके, T F T F. लक्षात घ्या इथे आता T F आणि F T मिळून F F होणार. ठीक आहे. इथे F इथे बाकी सगळे T T. ओके, 2 F 2 T. ठीक आहे. T F आणि F T, F F T T T F F T. ठीक आहे. लक्षात राहतील मला आशा आहे. ठीक आहे. आपण इथे बघा, इथे मी सिम्बॉल लिहितो, इथे पण याला असा वापरतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केलाय 4ही पॉईंटचा. ओके. कोणकोणते, कंजक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. कंडिशनललाच आपण काय म्हणतो, इम्प्लिकेशन. काय म्हणतो, इम्प्लिकेशन. बाय कंडिशनललाच डबल इम्प्लिकेशन. ओके. तर मग चला यापुढचा जो पॉईंट आहे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये